वेलकम टू वायझेड चॅनल. तर आतापर्यंत आपण बघितलेलं आहोत कॅपिटल स्ट्रक्चर, फर्म व्हॅल्यू आणि ईव्हीए. आपण त्याचा आज एक ओव्हरव्ह्यू घेणार आहोत, बरोबर. आज आपण त्याचा ओव्हरव्ह्यू फक्त 2च मिनिट द्या, ठीक आहे. चला, पहिला मी लिहितो इथं कॅपिटल स्ट्रक्चर, ठीक आहे. कॅपिटल स्ट्रक्चर, कॅपिटल स्ट्रक्चर मध्ये आपल्याला माहित आहे सेल मायनस व्हीसी, कॉन्ट्रीब्युशन मायनस एफसी, आपलं येणार ईबीआयटी. ईबीआयटी मायनस इंटरेस्ट केलं तर ईबीटी येणार. ईबीटी मायनस टॅक्स केलं की पॅट येणार. पॅट मायनस प्रेफरन्स डिव्हिडंड केलं तर येणार आपल्याला अर्निंग अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर. अर्निंग अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर, ठीक आहे. ह्याला डिवायडेड बाय नंबर ऑफ शेअर्स केलं, नंबर ऑफ इक्विटी शेअर्सच करायचा. ह्याला डिवाइड केलं तर काय येणार आपलं ईपीएस. तेच ह्यालाच काय म्हणतो आपण अर्निंग पर शेअर. हे आपण कॅपिटल स्ट्रक्चर मध्ये शिकलो की आपल्याला न्यू इन्व्हेस्टमेंट पाहिजे, न्यू इन्व्हेस्टमेंट आपल्याला पाहिजे तर आपण कसं करू शकतो. इकडे इक्विटी असं एकूण 4 कॉलम करून आपण त्याला सगळं केलेलं होतं. मग त्याच्यानंतर आपण काय शिकलो, व्हॅल्यू ऑफ फर्म. व्हॅल्यू ऑफ फर्म मध्ये तुम्हाला माहिती आहे, व्हॅल्यू ऑफ फर्म मध्ये व्हीएफ ने डिनोट करतो आपण त्याला. व्हीएफ इज इक्वल टू काय, व्हॅल्यू ऑफ इक्विटी प्लस व्हॅल्यू ऑफ डेप्ट. हे व्हीई व्हॅल्यू ऑफ इक्विटी प्लस व्हॅल्यू ऑफ डेप्ट. तुम्ही जेव्हा क्वेश्चन पेपर येणार, जेव्हा मेन एक्झाम बसणार, तेव्हा एक्झामिनरला तुम्हाला सांगावं लागेल की हे काय आहे नेमकं. व्हॅल्यू ऑफ इक्विटी, व्हीई म्हणजे काय व्हॅल्यू ऑफ इक्विटी, व्हीडी म्हणजे काय व्हॅल्यू ऑफ डेप्ट. तिथे लिहा पेपरमध्ये, ठीक आहे. आणि हे व्हॅल्यू ऑफ इक्विटी कसं काढतो, ईबी आपण हे लास्टला काय लिहितो, अर्निंग अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर. अर्निंग अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर, ESH इक्विटी शेअर होल्डर. ह्याला काय करतो डिवायडेड बाय के करतो. मग येत आहे आपल्याला आन्सर व्हॅल्यू ऑफ डेप्ट, बरोबर. व्हॅल्यू ऑफ इक्विटी व्हॅल्यू ऑफ इक्विटी आणि व्हॅल्यू ऑफ डेप्ट तर क्वेश्चन मध्ये दिलेलं राहते. आणि मेन फॉर्म्युला काय आपला, व्हॅल्यू ऑफ फर्म इज इक्वल टू EBIT डिवायडेड बाय वॅक. अशा प्रकारे हे मेन फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युल्यावरच सगळं आहे. हे काढायचं आहे आपल्याला EBIT डिवायडेड बाय वॅक. वॅक म्हणजे EBIT म्हणजे अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स. वॅक म्हणजे काय, वेटेड एव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल. तुम्हाला माहित आहे त्यालाच आपण केओनी पण डिनोट करतो. तेच आपल्याला ओव्हरऑल कॉस्ट ऑफ कॅपिटल, त्यालाच आपण ओव्हरऑल कॉस्ट ऑफ कॅपिटल पण म्हणतो. व्हॅल्यू ऑफ फर्म म्हणजे काय, व्हॅल्यू ऑफ इक्विटी प्लस व्हॅल्यू ऑफ डेप्ट. हे दोन्ही मिळून झालं व्हॅल्यू ऑफ फर्म. अशा प्रकारे कॅपिटल स्ट्रक्चर आणि फर्म व्हॅल्यू आपण इथे संपवलेलं आहोत. आता आपण लास्टला काय बघितलं, EVA इकॉनॉमिक व्हॅल्यू ऍडेड, ठीक आहे. बघा EVA इकॉनॉमिक व्हॅल्यू ऍडेड, इकॉनॉमिक व्हॅल्यू ऍडेड आपण हे बघितलो. इकॉनॉमिक व्हॅल्यू ऍडेड मध्ये आपण इथं पण बघितलो, एक सेकंड मी घेतो, ठीक आहे. ह्याचे आपण 4 मेथड बघितलो, ठीक आहे. 4 मेथड मी असं करतो इथं 1 2 3 4, ठीक आहे. 4 मेथड करतो, ठीक आहे. पहिला मेथड कुठलं, स्टँडर्ड मेथड. आपल्याला माहित आहे स्टँडर्ड मेथड आपण कसं काढतो, EVA इज इक्वल टू काय करतो, नो पॅट मायनस काय करतो, वॅक इनटू कॅपिटल इम्प्लॉयड. बरोबर. नो पॅट आपण कसं काढतो, नेट ऑपरेटिंग प्रॉफिट आफ्टर टॅक्स. काय हे, NO म्हणजे नेट ऑपरेटिंग, PAT म्हणजे प्रॉफिट आफ्टर टॅक्स, हे तुम्हाला माहित आहे. वॅक म्हणजे माहित आहे. CE म्हणजे कॅपिटल इम्प्लॉयड. आता हे कसं करतो आपण, नो पॅट कसं काढतो बघू आता. EBIT मायनस डायरेक्ट टॅक्स केलं की नो पॅट येते. हे लक्षात ठेवा, हे नो पॅट एवढं लक्षात ठेवा. आणि कॅपिटल इम्प्लॉयड तुम्हाला माहित आहे ESC प्लस रिझर्व सरप्लस प्लस डेप्ट. हे झालं स्टँडर्ड मेथड, ठीक आहे. आता मी सेकंड घेतो. सेकंड कुठलं आहे आपलं सेकंड कुठलं आहे, सेकंड आपला आहे स्टँडर्ड मेथड नंतर रिटर्न ऑन कॅपिटल इम्प्लॉयड, ठीक आहे. रिटर्न ऑन कॅपिटल इम्प्लॉयड. रिटर्न ऑन कॅपिटल इम्प्लॉयडचा फॉर्म्युला काय आपला, की EVA इज इक्वल टू, आता ह्याचं इथं खाली लिहितो तुम्हाला कळून जाईल. EVA इज इक्वल टू काय आपलं
ROCE मायनस वॅक इनटू कॅपिटल इम्प्लॉयड, बरोबर का नाही? कॅपिटल इम्प्लॉयड फक्त इथे मायनस करून टाकायचं. आणि माहिती आहे तुम्हाला ROCE कसं काढायचं माहित आहे? ROCE इज इक्वल टू काय? ROCE इज इक्वल टू काय? सांगा लवकर. ROCE म्हणजे काय? हा नो पॅट आहे ना, ठीक आहे. नो पॅट, एक सेकंड, नो पॅट डिवायडेड बाय आपला कॅपिटल इम्प्लॉयड, हे तुम्हाला माहिती आहे. नो पॅट डिवायडेड बाय कॅपिटल इम्प्लॉयड. चला मी आता इथे हे थर्ड नेक्स्ट पेजवर घेतो. हे दोन तुम्ही वाटल्याचे स्क्रीनशॉट काढून घ्या, कारण महत्वाचं आहे. ठीक आहे. आता तिसरा नंबर कुठला आहे? तर रिटर्न ऑन इक्विटी. रिटर्न ऑन इक्विटीचं मी लिहितो EVA इज इक्वल टू काय? ROE मायनस KE इंटू काय करायचं? इक्विटी, बरोबर. आणि हे ROE आपण कसं काढतो? तुम्हाला माहित असेल, पॅट डिवायडेड बाय इक्विटी. हे झालं तिसरा. आता चौथा फक्त इक्विटी मेथड आहे ना, लास्टला इक्विटी मेथड. हे आपण EVA कसं काढतो आपल्याला माहित आहे. पॅट क्वेश्चन मध्ये दिलेलं असतं ते KE मायनस KE इंटू इक्विटी. हे समजा तुम्ही एवढं पण करून गेलात ना, तुम्हाला आरामशीर, समजा फक्त फॉर्म्युले पण पाठ करून गेलात, तिथे लिहिलात, तरी पण तुम्हाला आरामशीर 7-8 मार्क भेटून जातील. अशा प्रकारे हा व्हिडिओ इथे संपलेला आहे. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया डिव्हिडंड पॉलिसी अँड फर्म व्हॅल्यू. त्याच्यानंतर आपण भेटूया कॅपिटल बजेटिंगमध्ये, आणि त्याच्यानंतर कॅश फ्लो आणि फंड फ्लो. हे आपण व्हिडिओ असं तयार करणार आहोत एक किंवा 2 दिवसात. तुम्हाला आढळलं तर मला कमेंट करा या व्हिडिओ खाली. आणि अशा प्रकारे मित्रांनो, अशा प्रकारे हा व्हिडिओ आपला इथे संपलेला आहे. तरी आपल्या YZ फायनान्स या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका.